परब्रह्म जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन होऊन श्री स्वामी समर्थ महाराजांना भक्तिभाव अर्पण करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी पूर्ण शरणागती पत्करून आणि या चिपळूण शहरामध्ये रंगलेल्या या स्वामी नामाच्या मंगलमय सोहळ्यासाठी समर्थांच्या पूर्ण कृपेनं उपस्थित असलेल्या आपणा सर्व पुण्यात्म्यांना समर्थचरणी नितांत श्रद्धा आणि भक्तिभाव असलेल्या आपणासारख्या सर्व स्वामी भक्तांना दंडवत करून आपण स्वामींच्या सामर्थ्यानं स्वामींच्या इच्छेनं त्यांच्याच नामामध्ये दंग होण्याचा प्रयत्न करूया। अनंत कोटी ब्रह्मांडांची निर्मिती ज्याच्या इच्छेनं होते, जो संपूर्ण जगतांचा निर्माता आहे, तो म्हणजे परमात्मा, जो निर्गुण निराकार आहे, ज्याला कोणताही आकार नाही, ज्याला कोणत्याही विशिष्ट अशा आकारामध्ये घालता येत नाही, पाहता येत नाही, ज्याच्यावर कोणत्याही गुणांचा परिणाम होत नाही, किंबहुना सर्व गुण ज्याच्या चरणी आश्रय घेतात, तो निर्गुण निराकार असा परमात्मा, ज्याला चर्मचक्षु पाहू शकत नाहीत, मनचक्षुना तो समजत नाही, ज्ञानचक्षुना त्यांचं पूर्ण ज्ञान होत नाही, अशा या परमात्म्याची केवळ अनुभूती करता येते, त्याला अनुभवता येतं, त्याला पाहता येत नाही, त्याला समजता येत नाही, उमजता येत नाही। मात्र हा अनुभूतीचा एकमेव मार्ग आपल्याला त्या परमात्म्याच्या दिशेनं नेऊ शकतो। आता आपण परमात्म्यापर्यंत पोहोचणार किंवा नाही हे आपल्या भक्तीवर, आपल्या साधनेवर आणि साधनेतील तीव्रतेवर अवलंबून असतं। सर्वच स्वामीचरणी माथा टेकणारे स्वामी भक्त असतात, परमेश्वराची भक्ती करणारे सगळेच परमेश्वराचे भक्त असतात। मात्र एक भक्त दुसऱ्यासारखा नसतो, कारण प्रत्येकाच्या भक्तीमधील तीव्रता कमी अधिक असते। म्हणून भक्ती हा कधीही कौटुंबिक विषय होत नाही, भक्ती हा सार्वजनिक विषय होत नाही। कारण पूर्ण कुटुंब जरी स्वामी भक्तीमध्ये असलं तरी सर्वांची भक्ती सारखी नसते, हे वास्तव आहे। म्हणून भक्ती हा सार्वजनिक विषय नाही, तो पूर्णतः व्यक्तिगत विषय आहे। परमात्म्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपण काय करावं? परमात्म्याचा साक्षात्कार व्हायला हवा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण काय करावं? कोणत्या मार्गाने क्रमण करावं? कोणता मार्ग आचरावा? यासाठी कोणता मार्ग आचरावा यावर मतभेद असू शकतात। मात्र एक मार्ग जो असा आहे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे मतभेद असण्याचं कारण नाही, आणि तो म्हणजे भक्तीचा मार्ग।
भक्ती केल्याशिवाय कुठेही परमेश्वराची प्राप्ती होत नाही. आणि भक्ती आपल्याकडून घडण्यासाठी मुळातच मनामध्ये प्रेम असणं आवश्यक आहे. प्रेमाशिवाय भक्ती होत नाही आणि भक्तीशिवाय परमेश्वराची प्राप्ती होत नाही. म्हणून मग मी काय करावं? परमात्म्याची प्राप्ती व्हावी अशी जर माझ्या मनामध्ये इच्छा असेल तर मी सर्वप्रथम या जगतामध्ये मला जो जो जीव भेटेल, ज्या ज्या जीवाशी माझा संपर्क होईल, त्या प्रत्येक जीवावर प्रेमाचा वर्षाव करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. त्यामध्ये प्रामाणिकपणा असणं आवश्यक आहे. अन्यथा केवळ वर्षावाचा आभास आपल्याला परमात्म्याच्या जवळ नेणार नाही. आणि पहिली पायरी हीच आहे. आणि म्हणून सर्व संत मंडळींनी देखील आपल्याला प्रेमाचं महत्त्व सांगितलं आहे. त्या सर्व संत मंडळींना दंडवत करून भक्तीची पहिली पायरी म्हणजे मनामध्ये प्रेमांकुर निर्माण होणं, मनामध्ये प्रेमाची भावना जागृत होणं. आणि प्रेमाची भावना जागृत झाली की हळूहळू त्याचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. मग ते रूपांतर कसं होतं आणि कधी होतं हे भक्ताला कळत देखील नाही. म्हणून मनामध्ये प्रेम निर्माण होण्यासाठी आपण काय करावं? मला अनेक वेळा वाटतं माझ्या मनामध्ये प्रेम निर्माण व्हावं, परंतु प्रेमाची भावना केवळ मला माझ्या मनावर सक्ती करून मनामध्ये निर्माण करता येत नाही. ती निर्माण व्हावी लागते. आणि त्यासाठी काय हवं? तर मनामध्ये लीनता निर्माण व्हायला हवी. लीनतेशिवाय प्रेमाची भावना जागृत होत नाही. आणि लीनता मनामध्ये येण्यासाठी माझ्या मनामध्ये सातत्यानं दबा धरून बसलेला जो अहंकार आहे, त्या अहंकारावर मला काही प्रमाणात का होईना नियंत्रण प्राप्त करता यायला हवं. माणसाला अहंकार रहित होता येत नाही. मी ज्या वेळेला म्हणतो मी अहंकार रहित झालो, ते म्हणणंच मुळी अहंकाराचा आविष्कार करण्यासारखं आहे. माणसाला अहंकार रहित होता येत नाही हे वास्तव आहे. मात्र अहंकारावर काही प्रमाणात का होईना आपण जर नियंत्रण प्राप्त करू शकलो तर प्रेमाची भावना अधिक तीव्रतेने मनामध्ये जागृत होऊ शकते. हा अहंकार काय करतो? तर अहंकार मनामध्ये जागृत झाला की जीवाला नको नको त्या अडचणींना सामोरं जावं लागतं. हा अहंकार अनेक अडचणींचं मूळ आहे. अहंकारामुळे माणसाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. मात्र तो शत्रू असून देखील जणू काही मी मित्र आहे असा माणसाला भासवत राहतो आणि जीवाला तो फसवत राहतो. आणि त्याचं निवासस्थान मनामध्ये असल्यामुळे मन सातत्यानं जीवाला फसवण्याचंच काम करतं. आणि मग एखाद्या वेळेस मनाचा अहंकार जर दुखावला तर मग मन काय करतं? सगळ्या जगाला सांगत सुटतं आपली व्यथा. बघा माझं काय झालं. परंतु अहंकार दुखावल्यानं मन जी व्यथा म्हणून सांगत फिरत असते ती व्यथा नसते. ती असते एखाद्या निष्पाप हरिणाची शिकार करण्यासाठी झुडपामध्ये लपून बसलेल्या लांडग्याची कथा. ती व्यथा नसतेच. कारण अहंकार हा सातत्यानं जीवाची शिकारच करीत असतो. आणि म्हणून अहंकारावर सातत्यानं नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा.
अरे पण अहंकारावर मी नियंत्रण कसं प्राप्त करणार? त्यासाठी काय उपाय आहे? त्यासाठी काय उपाय आहे? मी कशा प्रकारे अहंकारावर नियंत्रण मिळवणार? स्वामी भक्तांसाठी याचं उत्तर अत्यंत सोपं, सरळ आणि साधं आहे. स्वामी नामाचा आधार. स्वामी नाम घ्या. मुखामध्ये स्वामी नाम, हृदयामध्ये स्वामी नाम. स्वामी नामाचा जयघोष झाला तर सर्व दोष दूर झाला. मग तो अहंकार असू दे, स्वार्थ असू दे, काम असू दे, विकारांचा कोणताही भाग असला तरी त्यावर सहजगत्या मात करण्याची शक्ती स्वामी नामानं प्राप्त होते. आणि म्हणून श्री स्वामी समर्थ नाम घ्यावं, मुखात घ्यावं, हृदयात घ्यावं. स्वामी नाम मुखात असेल तर काय होतं? ज्याच्या ज्याच्या मुखात श्री स्वामी समर्थ नाम आहे त्याच्या भवती एक सुरक्षा कवच तयार होतं. मुखामध्ये स्वामी नाम असेल तर अनिष्ट गोष्टींचा परिणाम माणसाच्या मनावर, शरीरावर आणि जीवनावर पडत नाही. कारण स्वामी नामामुळे त्याला संरक्षक कवच प्राप्त होतं. कलिकाळ देखील ज्याच्या मुखात स्वामी नाम आहे त्याच्या वाटेला जायला धजावत नाही. हे सत्य आहे, त्रिवार सत्य आहे. ज्याच्या हृदयामध्ये स्वामी नाम आहे, ज्याच्या हृदयामध्ये स्वामींचा निवास आहे, त्याचं हृदय अत्यंत शक्तिशाली आणि बळकट होतं. ज्याच्या हृदयामध्ये स्वामींचा निवास आहे त्याला रक्तदाब आणि हृदय विकाराचा धोका संभवत नाही. हे वास्तव आहे. म्हणून ज्यांचं ज्यांचं हृदय कमकुवत आहे, ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, हृदय विकाराचा त्रास आहे, त्यांनी त्वरित वेळ वाया न घालवता स्वामींना आपल्या हृदयात बसवा. स्वामी नाम हृदयात घ्या. म्हणजे आपल्या हृदयातील विकार दोष दूर निघून जातील आणि आपण सुखी जीवनाचा अनुभव कराल. ज्यांना ज्यांना सरळ, साध, आनंददायी, आरोग्यदायी जीवन जगण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी स्वामी नाम हृदयात घ्यावं. स्वामींचा निवास माझ्या हृदयात कसा होईल याचा विचार करावा. स्वामी नामाचं चिंतन करावं म्हणजे जीवन चिंतामुक्त होतं. श्री स्वामी समर्थ. काम. भगवंतांनी कामाला सर्व दोषांचं मूळ सांगितलं आहे. म्हणून भगवंतांनी काय म्हटलं की काम हा सर्व दोषांचं मूळ असल्याने त्याला प्रयत्नपूर्वक ठार मारावा, त्याला ठेचून काढावं असं म्हटलं नाही. कारण त्याला ठेचून काढलं तर तो पुन्हा आपलं डोकं वर काढतो आणि काम माणसाला, सत्पुरुषालाही तो बुद्धिभ्रष्ट करतो. म्हणून काम हा अत्यंत विदारक आणि विनाशकारी आहे असा भगवंताने सांगितलं आहे. आणि म्हणून त्याच्यावर सातत्यानं विजय मिळविण्याचा प्रयत्न करावा. आणि कामाचा संबंध मनाशी असल्यानं मनाला ताब्यात ठेवता येत नाही. कालही स्वामींच्या कृपेनं हा विषय निघाला होता. मनाला आवरता येत नाही म्हणून मनाला सावरावं. इंद्रिय स्वतःहून कोणतंच काम करीत नाहीत. इंद्रियांना मार्ग दाखवण्याचं काम मन करीत असतं. मनच इंद्रियांना चांगल्या वाईट मार्गाकडे घेऊन जातं. म्हणून त्या मनाला सावरावं. आणि सावरावं म्हणजे काय करावं तर त्याला स्वामी चरणांवर घालावं. अनेक स्वामी भक्त ज्यांची ज्यांची भेट स्वामींच्या कृपेने होते ते अनेक वेळा हा प्रश्न विचारतात की स्वामींच्या नामस्मरणात बसल्यानंतर आमचं मन अस्वस्थ होतं, मन स्थिर होत नाही,
ते इथे तिथे पळत असतं. इथे तिथे पळणं हा मनाचा गुणधर्मच आहे. त्यामुळे त्यानुसार ते कर्म करणारच. परंतु मग करायचं काय? भगवंतानी देखील या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. भगवंतानी म्हटलं आहे की मन हे एका ठिकाणी स्थिर राहत नाही, हे वास्तव आहे. पण मग त्या मनाला स्वामी चरणावर कसं ठेवायचं? तर ज्या ज्या वेळी साधनेमध्ये असताना माझ्या लक्षात येतं की माझं मन स्वामी चरणांपासून दूर गेलं आहे, त्या त्या प्रत्येक वेळी त्या मनाला पुन्हा पुन्हा स्वामी चरणांवर आणून घालावं. म्हणजे मनाला सवय लागते. मनाला सवय लावावी म्हणजे ते स्वामी चरणावर हळूहळू अधिक अधिक काळ स्थिर व्हायला शिकतं, ते रमतं. मात्र मनाचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म हा आहे की मन कधीही रिक्त राहत नाही, त्याला नेहमी पर्याय लागतो. म्हणून ज्या ज्या वेळी स्वामी नाम घेताना मनामध्ये वाईट विचार येतात किंवा इतर वेळी देखील